नमस्कार मित्रांनो वाय एम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, त्या दिवशी आपण व्हिडिओ बनवला होता की बांधकाम कामगारांनी ह्या 32 योजनेसाठी आजच अर्ज करा, पैसे बँकेत जमा होतील। तर या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तुमची मुलं कोणत्या इयत्तेमध्ये शिकत आहेत ते नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा, कळवा। नक्कीच आम्ही त्या तुम्ही ज्या ज्या इयत्तेमध्ये तुमची मुलं आहेत त्या इयत्तेबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगू आणि सविस्तर त्याचा अर्ज कसा करायचा, अर्ज कसा भरायचा आहे, कागदपत्रे कोणकोणते लागतील याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती भेटेल, ते मी त्या व्हिडिओ सांगितलं होतं। तर तसंच आता या ठिकाणी पहा, त्या व्हिडिओवरती भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत आणि भरपूर जणांनी विचारलं आहे। या ठिकाणी पहा, या ठिकाणी सांगितलेलं आहे की इयत्ता 7वी या ठिकाणी पहा, त्यानंतर E01 म्हणजे योजनेचं नाव आहे। तर अशा प्रकारे बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे की आमची मुलगी असेल, मुलगा असेल, तर या ठिकाणी 7वीला आहेत, कोण 8वीला आहेत। या ठिकाणी पहा 8वी 10वी, त्यानंतर या ठिकाणी H1 अशा प्रकारे जे आहे ते बऱ्याच जणांनी या ठिकाणी कमेंट करून सांगितलेलं आहे। या ठिकाणी पहा E01, त्यानंतर म्हणजे बऱ्याच बांधकाम कामगारांनी सांगितलं पण आहे या ठिकाणी की आमची मुलं 7वीला 8वीला अशा प्रकारे किंवा 6वीला आहेत। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की 1ली ते 7वी पर्यंत जी काही मुलं असतील त्याची शिष्यवृत्तीचे अर्ज कसे करायचे आहेत, त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत आणि त्याचा अर्ज ऑनलाईन कसा करायचा, म्हणजे तुमच्या बँकेमध्ये ह्याचे पैसे डायरेक्ट ट्रान्सफर होतील, कुठेही पेंडिंग अर्ज राहणार नाही किंवा कुठेही जे आहे ते रिजेक्ट होणार नाही, याबद्दल सविस्तर माहिती सांगतो। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला सर्वात प्रथम तुमची नोंदणी ॲक्टिवेट करणं महत्त्वाचं आहे आणि नोंदणी सक्रिय असणं महत्त्वाचं आहे, तर तुम्ही या ठिकाणी हा योजनेचा लाभ घेऊ शकतात। चला मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट आपण अर्ज कसा करायचा हे सांगतो आणि अर्जामध्ये काय काय लिहायचं आहे हे तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी लाईव्ह दाखवतो। या ठिकाणी पहा मित्रांनो, या ठिकाणी जे दिलेलं आहे या ठिकाणी पाहू शकतात, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे आहे ते शैक्षणिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज आहे हा। तर या ठिकाणी पहा, सविस्तर माहिती बघा आणि नंतर जे आहे ते तुम्ही अर्ज करा। तर ह्या फॉर्मची लिंक PDF ची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली आहे, तिथून तुम्ही जॉईन करा आणि ही PDF तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल ही PDF। तर या ठिकाणी वरच्या साईडला तुम्हाला काही लिहायचं नाही, कारण हे कार्यालयीन उपयोगी आहे। कार्यालयीनमध्ये जे काय आहे ते तुम्हाला यामध्ये लिहायचं नाही आहे। तुम्हाला लिहायचं आहे कुठून, या ठिकाणी पहा, इथून पुढे तुम्हाला लिहायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही सविस्तर माहिती पहा, म्हणजे तुमचा अर्ज कुठेही पेंडिंग राहणार नाही किंवा रिजेक्ट होणार नाही किंवा तुमची जास्त दिवस शिष्यवृत्ती भेटायची राहून जाणार नाही, तुम्हाला लवकरात लवकर शिष्यवृत्ती जे आहे ते भेटेल। तर याकडे लक्ष द्या। या ठिकाणी पहा, तुम्हाला पहिलं नाव या ठिकाणी तुमचं लिहायचं आहे, बांधकाम कामगाराचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे, विद्यार्थ्याचं नाही लिहायचं, बांधकाम कामगाराचं लिहायचं आहे। बांधकाम कामगाराचं या ठिकाणी वडिलाचं आणि किंवा बांधकाम कामगाराचं या ठिकाणी वडिलाचं लिहा, जर या ठिकाणी कोण महिला असेल तर त्यांच्या पत्नीच्या या ठिकाणी लिहायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आडनाव लिहायचं आहे आणि जे बांधकाम कामगार आहेत त्यांचा या ठिकाणी फोटो चिटकवायचा आहे। असं तुम्हाला कोणीही सांगणार नाही यूट्यूबवरती, तुम्हाला आज पद्धतशीर सांगत आहे, एकदम ॲक्युरेट तुम्हाला समजेल असं सांगत आहे, तुमचे कुठेही चूक न होता, म्हणजे तुमची आहे ती तुमची शिष्यवृत्ती तुमच्या बँक अकाउंटमध्ये येईल, अशा प्रकारे मी सांगत आहे, तशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण अर्ज भरायचा आहे। आणि त्यानंतर पहा, तुम्हाला या ठिकाणी नोंदणी क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे। तर नोंदणी क्रमांक तुमच्या पावतीवरती असेल, त्यानंतर तुम्हाला स्मार्ट कार्ड भेटला असेल तर स्मार्ट कार्डवरती असेल, नंतर नसेल तर तुम्हाला मेसेज आला असेल, त्या मेसेजवर तुम्हाला तो नोंदणी क्रमांक भेटून जाईल। तर या ठिकाणी तुम्हाला ही नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला स्मार्ट कार्ड भेटलं नसेल तर मला ते पण कमेंट करा, त्याचं स्मार्ट कार्ड तुम्हाला कसं घ्यायचं ते पण सांगतो। त्यानंतर पहा, तुम्हाला नोंदणी दिनांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। नोंदणी दिनांक या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला नूतनीकरण दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे, हे तुम्हाला संपूर्ण आपल्या स्मार्ट कार्डवरती भेटून जाईल। आणि त्यानंतर पहा, आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे, आधार कार्ड नंबर, तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाका। आता या ठिकाणी संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म स्क्रॉल करायचा आहे वर आणि या ठिकाणी तुम्ही पुरुष आहात का स्त्री आहात निवडायचं आहे। त्यानंतर विवाहित आहात का अविवाहित आहात ते निवडायचं आहे। त्यानंतर तुमची जन्मतारीख आहे या ठिकाणी तुम्हाला टाकायचे, दिनांक, महिना, वर्ष आणि जे तुम्हाला वर्ष आहेत ते या ठिकाणी टाकून घेऊ शकतात। आता हे संपूर्ण झालं तुम्हाला। आता महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे बँक खात्याचा तपशील। आता या ठिकाणी कोणाचा टाकायचा आहे, तर बरेचसे या ठिकाणी मला कमेंटमध्ये विचारतात, या ठिकाणी विद्यार्थ्याचा टाकायचा का बांधकाम कामगाराचा टाकायचा आहे। तर या ठिकाणी बांधकाम कामगाराचाच बँक तपशील टाकायचा आहे, विद्यार्थ्याचा टाकायचा नाही, अशी चूक करू नका। त्यामुळं
जर थोडी चूक केली तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे पैसे येणार नाहीत. तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराच्या बँक खात्याचे तपशील, तर या ठिकाणी तुम्हाला बांधकाम कामगार जे असतील त्यांची नोंदणी ज्यांची असेल त्यांचा या ठिकाणी बँक तपशील भरायचा आहे. तर बँक तपशीलमध्ये काय काय भरायचं पहा. तर पहिल्यांदा जे आहे ते बांधकाम कामगाराच्या बँकेचं नाव लिहा या ठिकाणी, त्यानंतर शाखेचं नाव लिहा, त्यानंतर बँक शाखेचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे, IFSC क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि बँक खाते क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता हे बँकेचे नाव, शाखेचे नाव, शाखेचा पत्ता, IFSC क्रमांक, बँक खात्याचा क्रमांक हे तुम्हाला कुठंही विचारायची गरज नाही. तुमच्याकडे जे पासबुक असेल तुमच्या बँकेचं त्या पासबुकच्या वरच पहिल्या पेजवर तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल. आलं लक्षात? आता हे झालं. आता नंतर बँकेचा तपशील तुम्ही बरोबर भरा, कारण की बँकेच्या तपशीलवरती संपूर्ण तुमचे पैसे जे आहे ते बँक खात्यावर येणार आहे. तुमचा खाते नंबर चेक करून तुम्ही या ठिकाणी खाते नंबर तुमचा टाकायचा आहे. खाते नंबर एक अंक चुकला तर तुम्हाला पैसे येणार नाही, तुमचा अर्ज रिजेक्ट होईल, या ठिकाणी रद्द होईल. त्यानंतर या ठिकाणी पहा आपल्याला पाल्याचा तपशील, तर या ठिकाणी पाल्याचे या ठिकाणी म्हणजे विद्यार्थ्याचे या ठिकाणी नाव लिहायचे आहे. विद्यार्थ्याचं नाव लिहिलं, त्यानंतर विद्यार्थी कितवी येथे शिकत आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी कोणत्या शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये किंवा संस्थेत शिकत आहे त्या संस्थेचं किंवा विद्यालयाचं, महाविद्यालयाचं, शाळेचं नाव टाकायचं आहे. ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर योजना क्रमांक या ठिकाणी टाका, योजना क्रमांक, आणि त्यानंतर मागणी लावायची रक्कम, तुम्हाला किती रुपये मागणी लावायची रक्कम तुम्ही केलेली आहे ती या ठिकाणी टाकून घ्यायची. त्यानंतर पहा तुम्हाला शैक्षणिक योजनेच्या लाभाकरता जोडावयाची सक्तीचे कागदपत्र, या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र जोडायची ते पहा. या ठिकाणी पहिलं कागदपत्र आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळचे ओळखपत्र, ते या ठिकाणी तुम्हाला जोडलेले आहेच करायचं आहे, कारण की जोडणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर बँकेचे पासबुक हे पण जोडलेलं आहे करायचं या ठिकाणी. त्यानंतर जे आहे ते रहिवासी पुरावा, या ठिकाणी आधार कार्ड देऊ शकतात आणि भरीचे या ठिकाणी शिधापत्रिका, वाहन चालक परवाना यापैकी कुठलेही देऊ शकतात. त्यानंतर शाळा कॉलेज शिक्षण घेतल्याचा पुरावा बोनाफाईड देऊ शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते संपूर्ण फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला सांगितलेले कागदपत्र झेरॉक्स करून ह्याला जोडायचे आहेत आणि तुम्ही आपल्या जवळच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या कार्यालयात जायचं आहे आणि ही फाईल घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे, त्यांना द्यायची आहे. तिथे तुमची ही कागदपत्राची संपूर्ण पडताळणी केली जाईल आणि तुमची कागदपत्र बरोबर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे अर्ज मंजूर झाला असा तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल आणि काही दिवसात तिथून पुढे तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटवरती जमा होतील. तर मित्रांनो ही झाली ऑफलाईन जे आहे ते प्रोसेस. तुम्हाला ऑनलाईन प्रोसेसची माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करा, तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच देईल. तुम्ही जेवढे कमेंट करताल त्याची या ठिकाणी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला माहिती भेटून जाणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील, तुमचे काही अडचणी असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो तुम्हाला थोडी पण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढे पण असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळचे नातेवाईक कोणी असतील त्यांना हा महत्त्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.